कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नागपूरमध्ये बैठक झाली आहे। 2027ला नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे। नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालयामध्ये या संदर्भातली बैठक झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, गिरीश महाजन, शिवेंद्र राजे या बैठकीला उपस्थित होते। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जोडणाऱ्या रस्त्यांचं आधुनिकीकरण करण्यावरती चर्चा झाली आहे। आज कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये नागपूरला माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय नितीन भाऊ गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झालेली आहे। आणि कुंभमेळ्याला आता काही फार वेळ राहिलेला नाही आणि म्हणून यावेळेला गर्दी मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्यामध्ये होणार आहे। आणि म्हणून जी रस्त्यांची कामं आहेत, विशेष करून NH ची कामं, नॅशनल हायवेची कामं आहेत, त्या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठक या ठिकाणी झाली। म्हणून घोटी त्र्यंबकेश्वर जव्हार हा रस्ता म्हणजे मुंबईहून येणारे जे सगळे ट्रॅफिक असेल ते घोटीच्या माध्यमातून मार्फत त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरपर्यंत पोहोचेल। आणि यासाठी 4 पदरी रस्ता हा ठिकाणी सूचित केला घेण्यात आलेला आहे। त्याला जवळपास 3700 कोटी रुपये खर्च त्या ठिकाणी लागणार आहे। 4 पदरी हा रस्ता त्या ठिकाणी होईल। तसंच नाशिक सिन्नर रस्त्याचा विस्तार हा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत।